ओम नमः चंडिकायै. ओम श्री मात्रे नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. अधिक अश्विन नवरात्र म्हणजेच नारायणी मासातला हा आज आपला हा 6वा दिवस आपण आज म्हणू शकतो. षष्ठी, आज षष्ठी आहे, षष्ठीचं व्रत आहे. भगवतीचा गोंधळ आज घालावा असं समर्थांनी षष्ठीला तुझं कवड्या अर्पुण गोंधळ घाली ती असं म्हणतात, म्हटलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आज देवी भागवत महात्म्याचा शेवटचा अध्याय आपण आज बघणार आहे. हा अध्याय पूर्ण टेक्निकल अध्याय आहे. म्हणजे त्याच्यात नियम, वेगवेगळ्या प्रकारच्या आचरणं, लक्षणं, वक्ता कसा असावा, श्रोता कसा असावा, श्रोत्यांनी काय करायला पाहिजे, वक्त्यांनी काय करायला पाहिजे, पूजा कशी करायला पाहिजे, हा पूर्ण टेक्निकल अध्याय आहे. आजच्या अध्यायामध्ये कुठलीही कथा नाही, कुठल्याही प्रकारचं आख्यान नाही. फक्त वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार वापरून, माला अलंकार वापरून देवी भागवताचं आणि देवीचं महात्म्य त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. उद्यापासून म्हणजे मुख्य जे मूळ देवी भागवत आहे त्याला आपण उद्यापासून सुरुवात करणार आहे. उद्या पहिला अध्याय आणि पहिल्या अध्यायातला जो पहिला श्लोक आहे, पहिला चरण आहे, आपण त्याविषयी चर्चा उद्या आपण करणार आहोत. पण तत्पूर्वी आपल्याला हा स्कंद महापुराणातल्या मानसखंडातला हा जो 5वा अध्याय, देवी भागवत महात्म्याचा हा जो 5वा अध्याय आहे, त्यातले काही श्लोकांचा आपण विचार करून आपण आज पुढं जाणार आहे. तर सुरुवात आपण काल पाहिलं की ह्याच्यानंतर की स्कंद भगवान अगस्त्य महामुनींना देवी भागवत महात्म्य सांगत असतात आणि देवी भागवत महात्म्य सांगताना त्यांनी 2 कथा त्याच्यामध्ये सांगितल्या. त्याच्यानंतर यथाशक्ती त्यांनी प्रणाम केला. अगस्त्य महामुनींनी स्कंद भगवंताला म्हणजे कार्तिकेय स्वामींना नमस्कार केला आणि ते आपल्या आपल्या स्थानाला निघून गेले. असं झालं. आणि त्याच्यानंतर मग आता पुढं ऋषीमुनी विचारतायत, सूत महर्षींना विचारतायत की सूत सूत महाभाग श्रुतम माहात्म्यमुत्तमम अधुना श्रोतुमिच्छामः पुराण श्रवणे विधिम. आता ह्या पुराणाचा, देवी भागवत पुराणाचा म्हणा किंवा पुराण शब्द वापरला आहे म्हणजे असं जनरलाइज स्टेटमेंट आहे की कुठल्याही पुराणाचं श्रवण करतात असताना तुम्ही कुठले नियम पाळले पाहिजेत, कुठले नियम न पाळले पाहिजेत, अशा गोष्टींचं त्यांनी जे केलेलं आहे. पण एक गोष्ट मला इथं सांगावीशी अशी वाटते की ह्याच्यात जे नियम दिलेले आहेत पुराण श्रवणाचे, ते नवाह यज्ञाचे, म्हणजे 9 दिवस जर तुम्ही देवी भागवत ऐकणार असाल तर त्याच्यासाठी हे नियम तुम्हाला हे लागू पडतील. आणि त्यांनी काही मुहूर्त वगैरे दिलेले आहेत, ते आपण त्याची चर्चा करणारच आहोत. तर त्याच्यावरती सूत भगवान म्हणतात की श्रूयताम मुनय सर्वे पुराण श्रवणे विधिम नराणाम शृण्वता येणं सिद्धी स्यात् सर्व कामिकी. सर्व प्रकारची सिद्धी प्रदान करणारे मी नियम तुम्हाला सांगतो की आदौ दैवज्ञमाहूय मुहूर्तं कल्पयत सुधीः आरभ्य शुचिमासंतु मास षटकम शुभावहम. त्यांनी काय म्हणतात की मग तुम्ही एका विद्वान जाणकार ज्योतिषाला विचारून किंवा विद्वान ब्राह्मणाला विचारून तुम्ही मुहूर्त काढावा आणि मुहूर्त काढल्याप्रमाणे त्या मुहूर्तापासून पुढं 9 दिवस ह्या देवी भागवताचं श्रवण करावं. नाहीतर शुची म्हणजे तुमचा आपला आषाढ मास, आषाढ महिन्यापासून पुढं तुम्ही सलग अश्विन नवरात्रापर्यंत तुम्ही पाहिजे तेव्हा मुहूर्त न पाहता तुम्ही पाहिजे तेव्हा 9 दिवस नवारण तुम्ही हे देवी भागवताचं श्रवण करू शकता. इथं त्यांनी जास्त करून ह्याच्या मी सांगितलं आहे की हस्त अश्वी मूल पुष्यर्क्षे ब्रह्म मैत्रेंदू वैष्णवे. त्यांनी काय सांगितलं आहे की तुम्ही हस्त नक्षत्र, अश्विनी नक्षत्र, मूळ नक्षत्र आणि पुष्य नक्षत्र, रोहिणी, अनुराधा आणि मृग नक्षत्र, श्रवण नक्षत्र, ह्या नक्षत्रांवरती तुम्ही सुरुवात केली तर ते अत्यंत पुण्यदायी असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग सांगितलं की गुरु ज्या नक्षत्रावरती आहे त्या नक्षत्रापासून पुढं चंद्र ज्या नक्षत्रामध्ये असेल आणि त्या नक्षत्रावर तुम्ही सुरू केलं की ह्या नक्षत्रामध्ये हे प्राप्त होतं, त्या नक्षत्रामध्ये ते प्राप्त होतं, अशी बरीचशी मोठी यादी त्यांनी दिलेली आहे. मग त्यांनी काय सांगितलं आहे की तुम्हाला कुठल्या प्रकारची पिडाश असेल किंवा कुठल्या प्रकारचं जर शांती करायचं असेल तर त्याप्रमाणे तुम्ही देवीच्या प्रीतीसाठी 9 रात्र जे आहेत, नवरात्र, मग त्यांनी सांगितलं की अथवा प्रीतये देव्या नवरात्र चतुष्टये शृणुयाद अन्यमासेपी तिथिर्वार शशोधिते. त्यांनी काय सांगितलं की नवरात्र चतुष्टय आपण याच्यापूर्वी बघून आलो की चैत्र महिन्यातलं नवरात्र, आषाढ महिन्यातलं नवरात्र, अश्विन महिना म्हणजे शारदीय नवरात्र आणि माघ महिन्यातलं म्हणजे सारस्वत नवरात्र आपण ज्याला म्हणतो. ही 4 नवरात्र देवीची नवरात्र मुख्यच आहेत. 2 गुप्त आणि 2 प्रकट नवरात्री असे त्याच्यामध्ये सांगितलेले आहे. मग त्याच्यामध्ये काय करा की नवाह यज्ञे च आपी अस्मिन विधेयम यत्नतो बुधैहि. 9 दिवसामध्ये नवाह यज्ञ याप्रमाणे, नवाह पारायण, नवाह श्रवण याप्रमाणे देवी भागवताचं तुम्ही श्रवण करावं.
आणखीन एक श्लोक याच्यामध्ये सांगितलं आहे की सौराश्च गाणपत्याश्च शैवाः शाक्ताश्च वैष्णवाः सर्वेषामपि सेवेयम यतो देवास शक्तयाः. म्हणजे सौर असू दे, गाणपत्य असू दे, शैव असू दे, वैष्णव असू दे, शाक्त असू दे, सगळ्यांनी देवी भागवताचं सेवन करावं किंवा सेवा करावी, आचरण करावं, तप करावं, वाचन करावं, पारायण करावं. का तर प्रत्येक दैवत हे जे आहे ते सशक्तिक आहे, म्हणजे शक्तीसहित आहे. आपण मागं बोलून आलो की गणपतीची सिद्धलक्ष्मी म्हणा, महागणपतीची सिद्धलक्ष्मी रिद्धिसिद्धी असेल किंवा शिवाची काली, पार्वती जी काही असेल, विष्णूची लक्ष्मी असेल, विठ्ठलाची रुक्मिणी असेल, ती सशक्ती आणि सूर्याची सावित्री म्हणा, गायत्री म्हणा, जी शक्ती असेल, सगळे देव जे आहेत, राधाकृष्ण आपण म्हणतो, सीताराम आपण म्हणतो, सगळे जे देव आहेत की त्यांच्या शक्तीच्या तुष्टीसाठी, पुष्टीसाठी, किंवा वैष्णवांमध्ये आणखीन असंही प्रथा आहे की भगवंताची जर भक्ती पाहिजे असेल तर भगवती राधेचं आपण नामस्मरण केलं पाहिजे, भगवती राधेची आपण उपासना केली पाहिजे. सगळ्या वृंदावनामध्ये राधे राधे असं म्हणतात. तर त्या प्रकारे जर तुम्हाला देवाची कृपा करायची असेल की आपण म्हणतो की राई रखुमाबाई तुम्ही आमच्यावर कृपा करा आणि देवाला लवकरात लवकर जागे करा, म्हणून जी भगवंताची अत्यंत प्रिय असणारी जी शक्ती आहे त्या शक्तीच्या तुष्टीसाठी, त्या शक्तीच्या संतोषासाठी, तिच्या कृपाशीर्वादासाठी म्हणून देवी भागवताचं सेवन करावं असं याच्यामध्ये ते सांगतात. ते काय म्हणतात की देवी भागवत पीयूष रस लोलुपैही आगंतव्यम विशेषेण करतातम प्रेमतत्परैही. जे देवीचे उपासक आहेत, ज्यांना देवीच्या चरित्र श्रवण करण्याविषयी अत्यंत लोलूप आहे, ज्यांना अत्यंत उत्सुकता आहे, अशा सर्व भक्तांना, अशा सर्व जनांना आपण भक्त भागवतांना आपण स्वतःहून आमंत्रण केलं पाहिजे की तुम्ही या, आमच्याकडे देवी भागवत आहे. मग सगळ्यांना देवी भागवत श्रवण करण्याचा अधिकार यांनी याच्यामध्ये सांगितला आहे की ब्राह्मणाद्याशी वर्णाः स्त्रियाश्चाश्रमेण तथा सकामाश्चपि निष्कामाः पातव्यम तै कथामृतम. सकाम असू दे, निष्काम असू दे, ब्राह्मण, स्त्री, शूद्र, सगळ्यांना ही देवी भागवताची कथा असेल त्याच्याने त्यांना तुम्हाला पुण्य प्राप्त होईल आणि सगळ्यांना तुम्हाला याच्यामधून मनोवांछित फल प्राप्त होईल. याच्यानंतर त्यांनी पूर्ण अशी लिस्ट दिली आहे की वक्ता कसा असावा, श्रोता कसा असावा, वक्त्याने काय नियम पाळले पाहिजेत, श्रोत्याने नियम काय पाळले पाहिजेत, किंवा पारायणकर्त्याने नियम काय केले पाहिजेत, हे नियम आपण त्याच्याशी चर्चा करणार नाही, कारण आपण नवाह यज्ञ न बघता आपण पुढं 30-45 दिवस आपण ही कथा पुढं घेणार आहे. मग त्यांनी आणखीन एक सांगितले, कथा श्रवण विघ्नहर्तारम आदौ गणपतीं यजेत. कथेच्या सुरुवातीला गणपतीची अर्चना करावी. यजेत या शब्दाचा अर्थ हवन असा होतो. यजेत या शब्दाचा अर्थ महागणपती वरिवस्या, महागणपती सपर्या करावी. आता जे शाक्त आहेत, जे शक्ती उपासक आहेत, त्यांनाही यजेत हा शब्द बरोबर लक्षात येतो. मग त्याच्यानंतर काय करायचं, बटुकम क्षेत्रपालंच योगिनीर मातृकास तथा. बटुक, योगिनी, क्षेत्रपाल आणि मातृका ह्याच्यात हे त्यांनी नाव दिले. ह्याच्यावरनं एक लक्षात येतं की गणपतीचं यजन करावं, त्याच्याबरोबर चंडी नवावरण पूजा पण करावी असा संकेत आहे, कारण बटुक व क्षेत्रपाल हे सगळे चंडी नवावरणाचे आहेत. त्याच्यामध्ये काय सांगितलं की तुलसींचापी संपूज्य ग्रहान विष्णूंच शंकरम. तुलसीने विष्णूची पूजा करावी, ग्रहांची पूजा करावी, त्याच्यानंतर शंकराची पूजा करावी. नवाक्षरेण म्हणून पूजे जगदंबिकाम. नवाक्षरी मंत्र म्हणजे नवारण मंत्राने जगदंबिकेचे पूजन करावं. सर्वोपचारही संपूज्य श्रीमद भागवत पुस्तकम. देवी भागवत पुस्तकाची सर्वोपचाराने पूजा करावी. का बरं करावी, श्रीदेव्या वाङ्मयी मूर्तीम यथावत शोभनाक्षरम. ती भगवती जगदंबिकेची साक्षात वाङ्मयीन मूर्ती असल्या आहे, म्हणून कथा विघ्नोपशांत्यर्थम वृणुयात पंचवाडवान. 5 ब्राह्मणांना किंवा 5 द्विजांना तुम्ही आमंत्रण करावं. कशासाठी, कथा विघ्नोपशांत्यर्थम. त्यांच्याकडून काय करून घ्यायचं की त्यांच्याकडून जाप्यो नवारण मंत्र तैही पाठ्य सप्तशतीस्तवः, की त्यांच्याकडून नवारण मंत्राचा जप करून घ्यावा, त्यांच्याकडून सप्तशतीचा पाठ करून घ्यावा. आणि इथे त्यांनी प्रार्थना दिलेली आहे की मग तुम्ही देवी भागवता, आता उद्यापासून आपण सुरुवात करणार आहे, म्हणून तुम्ही देवीला तुम्ही काय प्रार्थना करायची हे ते म्हण. कात्यायनी महामाये भवानी भुवनेश्वरी. कात्यायनी महामाये भवानी भुवनेश्वरी संसार सागरे मग्नम मामुद्धर कृपामये. ब्रह्मविष्णू शिवाराध्ये प्रसीद जगदंबिके मनोभिरजितम देवी वरं देही नमोसुते. की हे कात्यायनी, हे महामाये, हे भवानी, हे भुवनेश्वरी, तू मला प्रसन्न हो. त्याचं काय की मी ह्या संसारामध्ये, मी माझ्या या व्यापामध्ये, मी या प्रपंचामध्ये अशा प्रकारे मग्न झालेलो आहे की याच्यामध्ये मी माझ्या स्वतःचा उन्नतीचा, मोक्षाचा, या इह पारलौकिक सौख्याचा मार्ग विसरून गेलेलो आहे.
तू माझा उद्धार कर. म्हणून तू कशी आहेस? ब्रह्म विष्णू शिवाराध्ये प्रसिद्ध जगदंबिके. ब्रह्मा विष्णू आणि शिवांची पण आराध्य असणारी तू जगदंबिके, तू माझ्यावरती प्रसन्न हो, असं ते सांगतात. की ते मग त्याच्यानंतर मग सांगितलं की जे कथावाचक आहेत त्यांची पूजा करावी. सर्व शास्त्रेतिहासज्ञ व्यासरूप नमोसुते, असं त्यांना म्हणायचं. नमस्कार आहे तुम्हाला सर्व शास्त्रांचा, सर्व वेदा इतिहासांचे ज्ञाते असणारे हे तुम्ही कथावाचक असणारे तुम्ही गुरुदेव, तुम्हाला माझा नमस्कार आहे. की कथेचा ज्याप्रमाणे चंद्रोदय झाल्यानंतर सगळा अंधाराचा नाहीसा होऊन प्रकाश येतो, त्याप्रमाणे तुम्ही कथा वाचन करून आमच्या अज्ञानाचा, अज्ञानरूपी तमाचा, अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करा, असं त्यांना विनंती करायचं. आणि मग त्याच्यानंतर नवाह पद्धतीने, म्हणजे जसं सप्ताह आपण हरिनाम सप्ताह असतो तसं देवीचा नवाह असतो किंवा देवीचे 9 रात्र असतात. नवाह पद्धतीने या ह्याची तुम्ही पाठ करावा. कशासाठी करावा? श्रोतव्यम सावधानेनं, अवधान देऊन, पूर्ण लक्ष देऊन देवी भागवताचं श्रवण करावं. कशासाठी करावं? चतुर्वर्ग फलप्राप्तये. चतुर्वर्ग म्हणजे 4 पुरुषार्थांचं प्राप्ती व्हावी म्हणून. गृह पुत्र कलत्राप्त धनचिंतम आप्यासच. तुम्हाला गृह पुत्र कलत्र सर्वांचं सौख्य पाहिजे असेल, सगळ्यांसाठी कल्याण हवं असेल, म्हणजे दोन्ही इहलौकी आणि पारलौकी दोन्हीसाठी त्यासाठी देवी भागवताचं श्रवण करावं. मग याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं की जितेंद्रिय राहावं, ब्रह्मचारी राहावं, भूमिशयन करावं, मनामध्ये वाईट विचार येऊ दे नयेत आणि उपवास करावा वगैरे वगैरे असे भरपूर त्यांनी नियम दिलेले आहेत. मग कोण कोण अधिकारी आहे, कोण अधिकारी आहे त्यांनी त्याच्यामध्ये दिलं आहे. आणि मग कोणी कोणी वाचावं? श्वित्री, कुष्ठी, क्षयी, रुग्णो, भाग्यहीनश्च, पापकृत, दरिद्रश्चा, अनपत्यश्च, भक्ते माम शृण्यात कथा. जो कोणी कुष्ठरोगी असेल, जो कोणी रुग्ण असेल, जो कोणी क्षयी असेल, जो पापी असेल, दरिद्री असेल, अशा सर्वांनी देवी भागवताचं श्रवण करावं. वंध्या, काकवंध्या वा दुर्भगा वा मृतार्भका, म्हणजे जी कोणी वंध्या स्त्री असेल, जी मृत अर्भक असेल, जी दुर्भगिनी असेल, अशा सगळ्या स्त्रियांनीसुद्धा ह्या देवी भागवताचं श्रवण करावं. धर्मार्थ काममोक्षांचं ये वांछन्ति विनाश्रमम. ज्यांना धर्म अर्थ काममोक्ष ह्या सगळ्याचं विनासायास उपलब्धी हवी असेल तर त्यांनी भगवत्या भागवतम श्रोतव्यम तेन यत्नतः. भगवतीचं जे भागवत आहे त्याचं श्रवण नित्य केलं पाहिजे. मग त्यांनी काय सांगितलं की कथा दिनानी चैतानी नवयज्ञैः समानिही. हे भगवतीचं चरित्र 9 दिवस जे चालतं त्या 9 दिवसाच्या चरित्रामध्ये जणू काय 9 दिवसाचा हा यज्ञच चालू आहे, अशा प्रकारे हे श्रवण आपण केलं पाहिजे, असं केलं पाहिजे. आणि याच्यामध्ये काय एवं व्रतम नवाह्यम तुम कृत्वा उद्यापनम आचरेत, की असं 9 दिवस आचरण केल्यानंतर 9व्या दिवशी उद्यापन करायला पाहिजे. जसं कसं करतो आपण? महाअष्टमी व्रतम यद्वत तथा कार्यम फलेप्सुभिः. ज्याप्रमाणे नवरात्रातल्या अष्टमीचा आपण उपवास करतो, घट उठण्याचा उपवास ज्याला म्हणतात. आमच्याकडं सोलापूर जिल्ह्यामध्ये, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यामध्ये इकडं पंढरपूर या प्रभागात किंवा तुळजापूर या प्रभागामध्ये 9मी दिवशी उपवास सोडतात. आणि समर्थांचं तसं वाक्य आहे, 9मीला नवरात्र पारणे. तर त्यामुळं अष्टमीच्या दिवशी यज्ञ बलिविधान तुळजापूरला तसं होतं. त्यामुळे त्यांनी इथं पण तसा संदर्भ दिला आहे की अष्टमी व्रतम, की दिवसभर उपवास करून मध्यरात्री 12 वाजता यज्ञाची पूर्णाहुती करून तिला बलिप्रदान करून याचं उद्यापन आपण ह्याचं करावं असं सांगितलं आहे. की त्याच्यामध्ये काय सांगितलं की पुस्तकाची पूजा करा, देवी भागवताची पूजा करा. कुमारीं पूजेन नित्यम. 9 दिवस देवी भागवत चालू असताना कुमारींची पूजा करा. सुवासिनीश्च विप्रांश तस्या सिद्धिर्न संशयः. सुवासिनी, विप्र या सर्वांना भोजन द्या त्यांना. आणि देवी भागवता जे देवीचे भक्त आहेत, ज्यांना देवी भगवतीच्या चरणी ज्यांची प्रीती आहे, अशांना तुम्ही घरी बोलवा, त्यांचा सन्मान करा भगवतीच्या प्रीतीसाठी, असं त्यांनी सांगितलं आहे. आणि मग ह्याच्यामध्ये समाप्तीमध्ये आणखीन वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट सांगितली. देवी भागवताच्या समाप्तीमध्ये गायत्री सहस्रनामाचा पाठ करा. गायत्री सहस्रनामाचा पाठ करा आणि विष्णू सहस्रनामाचा पाठ करायला सांगितलेला आहे. त्यांनी सांगितलं की तुमच्या देवी भागवताच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे बघा, तुमच्या देवी भागवतामध्ये काही जर कमतरता राहिली असेल तर ती विष्णू सहस्रनामाच्या पाठाने पूर्ण होईल. म्हणून विष्णू सहस्रनामाचं पारायण आणि हवन करायला त्यांनी ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. मग त्यांनी काय सांगितलं की हे मग नंतर तुमचं दारिद्र्य निघून जाईल, तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल वगैरे वगैरे अशी भरपूर त्यांनी लिस्ट दिली आहे. आणि मग अंबामख म्हणजे गौरी याग किंवा अंबेचा याग करावा असं सांगितलं आहे. त्याच्यामध्ये यज्ञ करण्यासाठी त्यांनी सांगितलं की देव्याः सप्तशती मंत्रैः, दुर्गा सप्तशतीच्या मंत्रांनी त्याचं हवन करायचं. समाप्तौ होममाचरेत देवी महात्म्य मूलेन
मूळ 13 अध्यायांनी पहिला ते 13 अध्यायांनी हवन करायचं सांगितलंय. नवार्ण मनु अथवा नवार्ण मंत्रांनी पायसन तिलसर्पिषा जे असं म्हटलेलं आहे दुर्गा सप्तशतीच्या वैकृतिक रहस्यामध्ये, त्याप्रमाणे तिलसर्पिष असणारं म्हणजे तीळ घातलेल्या तांदळाची खीर, त्या खिरीचं हवन करा असं त्यांनी सांगितलं. आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, गायत्र्या तथवा होम पायसेन ससपिरिषा त्यांनी सांगितलं आहे की गायत्रीचा होम का बरं, गायत्री त्याच्यावरती आपण येणार आहे. गायत्री मंत्राचं हवन करावं. यतो भागवतम त्वेतत गायत्रीमयमीरितम, कारण हे देवी भागवत जे आहे ते भगवती गायत्रीमय असल्या कारणानं तुम्ही गायत्री मंत्राचं पण हवन ह्याच्यामध्ये केलं पाहिजे. त्याच्यावर सांगितलं की मग त्याच्यानंतर मग तुम्हाला काय काय प्राप्त होईल, काय काय प्राप्त होणार नाही, मग त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण अशी यादी दिलेली आहे. शेवटी सांगताना त्यांनी सांगितलं की भूतप्रेत विनाशाय राज्यलाभाय शत्रुतः पुत्रलाभाय शृणुयात देवी भागवतं द्विजाः. हे विप्रांनो, हे द्विजांनो, की जर भूतप्रेतांची बाधा असेल, तुम्हाला जर राज्यप्राप्तीची इच्छा असेल, तुम्हाला जर शत्रूंचं भय असेल, शत्रुभयापासून पुत्रप्राप्ती इच्छा असेल, तर तुम्ही ही देवी भागवताचं श्रवण करायला पाहिजे. त्याने काय सांगितलं आहे की श्रीमद्भागवतंयस्तु पठेद्वा शृणुयादपि श्लोकार्धम श्लोकपादम वा सयातीम परमागतीम. देवी भागवताचा एक श्लोक किंवा अर्ध श्लोक जरी कुणी ऐकला तरीसुद्धा त्याला परमगती प्राप्त होते. का? त्याचं कारण असं आहे की भगवत्या स्वयं देव्या श्लोकार्धेन प्रकाशितम. आपण ही कथा बघणार आहे की भगवती श्रीमद भागवत कसं आहे, हंसरूपी ब्रह्मा बोधितो श्रीहरी चतुश्लोकचारी भागवत असं निळोबा महाराजांनी म्हटलेलं आहे की ब्रह्मदेवाला भगवान हंसरूपी भगवंतानी 4 श्लोकामध्ये भागवत सांगितलेलं आहे. एकश्लोकी रामायण, एकश्लोकी भागवत, एकश्लोकी दुर्गा सप्तशती, सप्तश्लोकी दुर्गा. तसं देवी भागवत मात्र अर्धश्लोकी आहे. सर्वंकलविदमेवाहम नान्यदस्ती सनातनम. आपण याची कथा पहिल्या स्कंधामध्येच येणार आहे, आपण ती कथा पाहणार आहोत. पण त्यांनी काय सांगितलं की श्लोकम श्लोकार्धम वा. कारण का? की भगवतीनी हे अर्धश्लोकी देवी भागवत स्वतः वटपत्रशाही त्या बालमुकुंदांना हे देवी भागवत त्यांनी स्वतः भगवतीने सांगितलं, आदिशक्तीने त्यांना सांगितलं होतं. आणि मग ते कसं झालं, शिष्य प्रशिष्यद्वारेण तदेव विपलीकृतम. म्हणजे शिष्य आणि प्रतिशिष्य म्हणजे गुरु आणि शिष्य परंपरेतून विपुलीकृत करत करत भगवान वेदव्यासांनी त्याचं 18,000 श्लोकांमध्ये त्याचं वाढ त्याच्यामध्ये केलेली आहे. त्याच्यात काय सांगितलंय, न गायत्र्या परो धर्म, न गायत्र्या परंतपः, न गायत्र्या समो देवो, न गायत्र्या परो मनुः. त्याने काय सांगितलं, गायत्रीसारखा दुसरा धर्म नाही, गायत्रीसारखं दुसरं तप नाही, गायत्रीसारखी दुसरी देवी नाही, गायत्रीसारखा दुसरा मंत्र नाही त्याने सांगितलंय. मग काय, गातारन त्रायते यस्मात. जी गानकर्त्याचा जिचं गायन केल्यामुळं त्याचा उद्धार करते म्हणून तिला काय म्हटलंय, गायत्री. आणि पण इथं सांगायचं कारण काय, सात्र भागवते देवी सरहस्या प्रतिष्ठिता. ती या देवी भागवतामध्ये सरहस्य प्रतिष्ठिता, ती या भागवतामध्ये सरहस्य. आता रहस्य या शब्दाचा अर्थ 2 अर्थ होतो, एक कर्मकांडाच्या दृष्टिकोनातून आणि एक जनरल मिनिंगमधून. कर्मकांडाच्या दृष्टिकोनातून म्हणजे काय, सरहस्य. गायत्री रहस्य दिलंय म्हणजे काय, गायत्रीचा जपविधान, गायत्री संध्याविधी, गायत्री हृदय, गायत्री स्तोत्र, गायत्री सहस्रनाम, गायत्री कवच, सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. गायत्री याग पद्धती, गायत्री सगळं गायत्री त्याच्यामध्ये दिलं. सरहस्या प्रतिष्ठिता. किंवा पहिल्या स्कंधापासून ते 12 स्कंधापर्यंत भगवती वेदमाता ब्रह्मदेवी गायत्री वेगवेगळ्या आलंबनाने, वेगवेगळ्या रूपकाने, वेगवेगळ्या विशेषणांनी रहस्यमय आणि गुप्त अशा सांकेतिक भाषेमध्ये ती प्रतिष्ठित झालेली आहे. म्हणून अतो भागवतस्यापि देव्या प्रीतिकरस्य च महान्त्यपि पुराणानी कलांनाहरंती षोडशीम. की भगवतीचं हे अत्यंत प्रियकर असणारं देवी भागवत आहे की बाकीच्या पुराणांमध्ये त्याची 16वी सुद्धा कला ह्याला लागू होत नाही. म्हणून ह्या देवी भागवताचं आपण श्रवण केलं पाहिजे. पुढचं इथं छंद बदलतो, श्रीमद्भागवतं पुराणममलं यद्ब्राह्मणानांधनं धर्मो धर्मसुतेन यत्र गदितो नारायणे नामलः. त्यांनी काय सांगितलं की हे जे श्रीमद देवी भागवत जे आहे कसं आहे की हे ब्रह्म जाणणाऱ्यांचं, मुमुक्षजनांचं हे धन आहे. धर्मो धर्मसुतेन यत्र गदितो म्हणजे काय, धर्मपुत्र असणाऱ्या भगवान नारायणाने ह्याचं स्वतः व्याख्यान केलेलं आहे नारदांना
हे सांगितलेलं आहे. काय सांगितलं की गायत्र्याश्च रहस्यमत्र च मणिद्वीपश्च संवर्णितः श्रीदेव्या हिमभूभृते भगवती गीता च गीता स्वयं. ह्याच्यामध्ये काय सांगितलं की गायत्रीचं रहस्य सांगितलेलं आहे, मणिद्वीपाचं वर्णन सांगितलं, भगवतीचं धाम शाक्तांचं धाम सांगितलेलं आहे मणिद्वीप, की जिथं परांबा भगवती भुवनेश्वरी ललिता महात्रिपुर सुंदरी जी मणिद्वीपामध्ये वास करते तिचं धाम सांगितलं, त्याचं वर्णन याच्यामध्ये आलं आहे. किंवा भगवतीनी स्वतः हिमालयाला जो 9 अध्यायांमध्ये उपदेश केला, ज्याला गीता म्हणतात, ज्याला देवी गीता म्हणतात, ज्याला भगवती गीता म्हणतात, त्या भगवती गीतेचं वर्णन ज्याच्यामध्ये आहे त्या भागवताचं तुम्ही श्रवण केलं पाहिजे. तस्मान नास्य पुराणस्य लोकेन्त्यसदृशं परम अतैव सदैव संसेव्य देवी भागवतन द्विजाहा. म्हणून हे विप्रांनो, हे द्विजांनो, तुम्हाला या देवी भागवतासारखं दुसरं पुराण कधी पाहायला मिळणार नाही. तुम्ही ह्याचं सदा सेव्यम, तुम्ही ह्याचं देवी भागवताचं तुम्ही हे करायला पाहिजे. शेवटच्या 2 श्लोकांमध्ये भगवतीची स्तुती दिलेली आहे, ती स्तुती सांगतो आणि थांबतो. यस्याः प्रभावमखिलं न हि वेदधाता नो वा हरिर्न गिरिशो न हि चाप्यनन्तः अंशांशका अपि च ते किमुतान्य देवास तस्यै नमोऽस्तु सततं जगदंबिकायै. जिचा प्रभाव अखिल वेदांना सुद्धा माहीत नाही, ती परब्रह्मस्वरूपिणी अशी. धाता म्हणजे ब्रह्मदेवाला तिला माहीत नाही, जे हरीला माहीत नाही, साक्षात विष्णू तिचं वर्णन करू शकत नाही, ना गिरीश म्हणजे भगवान शंकर तिचं वर्णन करू शकत नाही, अनंत म्हणजे 1000 मुखांनी शेष तिचं वर्णन करू शकत नाही, अशी ती आहे. मग तिचे अंशच असणारे बाकीचे देवा, अंशांशजाहा, बाकीचे त्यांचेच अंश असं बाकीचे देवा तिचे कसे करू शकतील, अशा भगवती जगदंबिकेला तस्यै नमोस्तु सततं जगदंबिकायै असं त्यांनी म्हटलंय. दुसरा श्लोक असा आहे की यत्पादपंकजरजः समवाप्य विश्वं ब्रह्मा सृजत्यनुदिनंच बिभर्ति विष्णू. की जिच्या चरणाची धूळ प्राप्त करून काय करतात की ब्रह्मा सृजन करतात, विष्णू सृष्टीचं निर्माण करतात, विष्णू या सृष्टीचं पालन करतात. पुढं बघा, रुद्रश्च संहरती नेतरथा समर्थास तस्यै नमोस्तु सततं जगदंबिकायै. तिच्या चरणाची धूळ घेऊन भगवान महादेव या समस्त सृष्टीचं नाश करतात, विनाश करतात किंवा संहरण करतात. अशा तिच्याशिवाय कोण श्रेष्ठ आहे, अशा भगवती जगदंबिकेला माझा नमस्कार असो. म्हणून त्यांनी काय सांगितलं की ब्रह्मेशाच्युत शक्राद्यैः महर्षीभिः उपासिता जगताम श्रेयते शास्तु मणिद्वीपादी देवता. इथं सगळ्यात शेवटी स्कंद महापुराणाचा हा शेवटचा श्लोक सांगितलं की ब्रह्म अच्युत म्हणजे विष्णू, शक्र म्हणजे इंद्र, महेश म्हणजे शिव आणि बाकीच्या सगळ्या देवांपासून जी परांबा, जी भगवती महात्रिपुर सुंदरी उपासिता आहे, जी सर्वांची आराध्या आहे, ती मणिद्वीपाधी वासिनी, ती भगवती भुवनेश्वरी आमच्या समस्त जगताचं मंगल करो, कल्याण करो, भद्र करो, असं म्हणून हा इथं 5वा अध्याय समाप्त झालेला आहे. या ठिकाणी स्कंद महापुराणाच्या मानसखंडातलं हे देवी भागवत महात्म्य जे आहे याचं समापन या ठिकाणी होतं. याच्यानंतर उद्याच्याला आपण देवी भागवताच्या पहिल्या अध्यायाला आपण सुरुवात करणार आहोत. ओम नमश्चंडिकायै. ओम श्री मात्रे नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. तस्मात् श्री जगदंबार्पणमस्तु.